काय चिडवतोयस ना मला? अरे वा. हा बसा बसा. हा बस. खरं सांगायचं ना तर वय झाला. हो खरंय खरंय. अरे वहिनी म्हणत असेल तर बरोबर आहे. नाही असं काही नाहीये वयबी झालं. मग आता तर हाफ सेंचुरी झाली तुमची भाऊ. तुम्हाला माहितीये का मी ना कुठेतरी वाचलं होतं की म्हणजे आता 60 नंतर आहे ना आपल्या जन्माची जी वेळ असते ना तेव्हाचे जे ग्रह असतात ना ते परत येतात. नाही नाही म्हणजे पुन्हा नाही येत ती त्यावेळेला जशी असते ना तशी 60व्या वर्षी पुन्हा होते. अच्छा हा म्हणजे तसेच परत होतात. म्हणजे आता 60 तर पूर्ण झाली ना मग आता एकदम भारी सुरू होणार सगळं. पण शिवा हल्ली खूप वाचायला लागले हो कुठून. हो. एकदम हुशार आहेस ना शिवा तू. खरंच तुला जर योग्य गुरु मिळाला ना तर सगळं एकदम परफेक्ट होऊन जाईल बघ. तो मिळणारच भाऊ. तोपर्यंत मी एकलव्य व्हायला तयार आहे. बरं भाऊ 61 निमित्त आपण महाप्रसादाचं आयोजन केलंय. त्याची सगळी व्यवस्था आपला सुहास बघतोय. तर मला सांगा आपल्या घरी काही कार्यक्रम करायचा आहे की नाही? अहो ठेवलाय कार्यक्रम, तुम्ही काही काळजी करू नका. सगळं प्लॅन्ड आहे व्यवस्थित. बर्थडे पार्टी कधी ठरलंय? हा मग मी आणि शिवानी सगळं प्लॅन केलंय. भाऊ सगळा प्लॅन झालाय आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन पण दिलंय आम्ही. निमंत्रण केली? अरे ह्याची काय गरज होती? असं कसं भाऊ म्हणताय तुम्ही? सगळं तुमच्या लाडक्या सुनेने ठरवलंय. मग नाही कसं म्हणता येईल? हल्ली सगळं तीच ठरवते ना. आता हळूहळू घरातले सगळे निर्णय ती स्वतःच ठरवायला लागेल. ताई तिने एकटीने नाही, आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय. आणि समजा बर्थडे पार्टी तिने एकटीने प्लॅन केलीच तर तुला काय प्रॉब्लेम? का नाही ठरवू शकत? नक्कीच ठरवू शकते. कोणाकोणाला बोलवलंय? फार लोकांना नाही बोलवलंय. आपल्याच जवळचे आहेत, माझे मित्र आहेत, भाऊंचे मित्र आहेत, काही बिझनेस पार्टनर्स आहेत. दॅट्स इट. आणि तिच्या मैत्रिणी? हा ऑफकोर्स आईच्या मैत्रिणी आहेत ना. सगळ्यांचे फ्रेंड्स. मी रॉकीला बोलवू का? कशाला? वस्तीचं प्रेझेंटेशन करण्यासाठी घरात ऑलरेडी एक व्यक्ती आहे. अजून वस्तीतली लोक पार्टीत बोलवण्याची काही गरज नाहीये. वस्तीतले लोक पार्ट्या अरेंज करायला चालतात. मग पार्टीमध्ये सामील व्हायला का नाही चालत? नाही म्हणजे तुम्हाला माहितीये का कीर्तीताई, आपल्याकडे जे जेवण करतात किंवा जे डेकोरेशनचं काम करायला येतात ते सगळे वस्तीतले लोक आहेत. ते सगळे तुमचा हा जो मुवमेंट आहे तो भारी करायला मदत करतात. कशाला रे हा सगळा उपद्व्याप करत बसलात तुम्ही लोक? हा भाऊ, मुलांनी एवढ्या हौसेने केलंय तर करून घ्या. फार भाग्यवान आहात तुम्ही. हो खरंय. खरंच आहे, मी भाग्यवानच आहे. पण खरं म्हणजे तुम्ही सगळे इथे एवढ्या आपुलकीने जमलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. भाऊ चला आता केक कापूया. चला कर हो लवकर. केक केक. अरे येस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. बघतेस नाही किती लाडकी झालीये भाऊंची. शेजारी उभी आहे म्हणून भरवला. तू अशीच कारणं शोधत राहा आणि ही बसेल घरात ठाण मांडून. अरे बापरे, केवढं ते कौतुक त्या शिवाचा. केवढं कौतुक. टिटू डार्लिंग, तुझं कधी असं कौतुक केलेलं मी बघितलं नाही. तुला तरी आठवत आहे का? कुठून आठवणार म्हणा, कौतुक केलंच नाही तर काय. पण मला खूप वाईट वाटतं आहे असं सगळं बघून. नाही तू आता बघ ना, भाऊ ना काही दिवसात शिवला देवारातच बसवतील बहुतेक. हिचं या घरातलं हे शेवटचं कौतुक. यापुढे नाही होणार. प्लॅन प्रमाणे सगळं रेडी आहे ना? डोंट वरी, तिचं ड्रिंक रेडी ठेवलंय. ती येते समोरून. आता तो एक काम कर, तू जा आणि मी वेटरला बोलवेन तेव्हा त्याच्याकडे ते ड्रिंक पाठवून दे. जा आता. हो.
दादा पाणी देता? काय झालं दात काढायला? अगं नेहमी कशी अडाण्यासारखी वागू शकतेस ग तू? नाही म्हणजे अगं पार्टी आहे इथे तरी देसाईंची सून आहेस तू, एवढं कळत नाही का तुला? आणि पार्टीमध्ये ड्रिंक्स घेतात, पाणी नाही. पण मी ड्रिंक घेतच नाही, पाणीच पिते फक्त. म्हणूनच तुमच्यासारख्या लोकांसाठी ज्यूस ठेवलाय आम्ही. वेटर, हे घे. पी.